द न्यूज प्लस चॅनलच्या तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल या विशेष कार्यक्रमाच्या पहिल्याच भागात दस्तूर खुद्द जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी सहभाग नोंदवला। वारीसाठी प्रशासकीय यंत्रणेनं परिपूर्ण सज्जता आणि नियोजन केल्याचं त्यांनी सांगितलं। आषाढी वारीच्या निमित्तानं द न्यूज प्लस चॅनलच्या वतीनं सादर करण्यात येणाऱ्या तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल या विशेष कार्यक्रमाच्या पहिल्या भागात जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी सहभाग नोंदवत आषाढी वारीसाठी प्रशासनानं केलेल्या सर्वकष नियोजनाची सविस्तर माहिती दिली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत वारी नियोजनाचा आढावा सादर करण्यात आला असून कोणत्याही वारकऱ्याची गैरसोय होणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली। यावेळी बोलताना जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी वारकऱ्यांच्या जिल्ह्यात आगमनापासून प्रस्थानापर्यंत प्रत्येक टप्प्यासाठी बारकाईनं नियोजन करण्यात आल्याचं सांगितलं। आवश्यक मनुष्यबळ, विविध विभागांमधील समन्वय आणि सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। सालावादाप्रमाणे यंदाही द न्यूज प्लस चॅनलच्या वतीनं तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल या विशेष कार्यक्रमाचं सादरीकरण करण्यात येत असून यंदाचं हे 15वं वर्ष आहे। या कार्यक्रमाच्या माध्यमातून लाखो भाविकांना घर बसल्या आषाढी वारीचा आध्यात्मिक सोहळा अनुभवता येणार आहे। कार्यक्रमाचं सादरीकरण संचालक उमाकांत चौंडे हे करत असून आषाढी वारीचं महत्व, आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर, प्रशासकीय अधिकारी आणि वारकरी यांची मनोगत तसंच वारीतील विविध पैलू प्रेक्षकांसमोर उलगडले जात आहेत। कार्यक्रमात जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी प्रशासनाच्या तयारीची माहिती देताना राज्य शासनाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य मिळत असल्याचं सांगितलं। यंदाची वारी अधिक सुविधा संपन्न होईल आणि वारकरी वर्ग समाधानी राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय पालकमंत्री महोदय दोघांचं प्रायोरिटी नंबर 1 विषय आहे सोलापूर मध्ये, तो म्हणजे आमचं वारीचं नियोजन। त्यामुळे जवळपास आतापर्यंत 4-5 बैठका झालेली आहेत। माननीय पालकमंत्री महोदय सुद्धा 3 बैठका घेतलेली आहे। सीएम सरांनी 2 बैठका घेतलेल्या अगोदर आणि आता जवळच्या 1 बैठका घेतलेली आहे। आणि सगळ्यांचा सारांश जो आता 3 तास 4 तास बैठक जाते, पण सगळ्यांचा सारांश विचार केला तर ते एकच आहे की कोणत्याही वारकरीला त्रास होता कामा नये। म्हणजे कोणत्याही पद्धतीने त्रास होता कामा नये, कोणत्याही वारकरीला त्रास होता कामा नये, हे सगळ्याच सारांश आहेत। त्यामुळे आणि आता या वर्षी बघितलं तर आम्हाला शासनाने माननीय मुख्यमंत्री महोदय असो या आमच्या माननीय पालकमंत्री महोदय असो भरभरून आम्हाला निधी दिलेली आहे। प्रत्येक गोष्टीसाठी, मुर्मीकरण असो, हिरकणी कक्ष असो, रास्ता असो, प्रत्येक गोष्टीसाठी आम्हाला भरभरून निधी दिलेली आहेत। आमच्या अगोदर सांगितल्याप्रमाणे आमचं नियोजन फक्त सोलापूर पुरती नसतं। आमच्या जिल्हा परिषदेतला माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी पूर्णपणे म्हणजे तिन्ही जिल्ह्याच्या सोलापूरच्या, त्यानंतर सातारा आणि पुणे हे तिन्ही डिस्ट्रिक्टचं जे काही ग्रामविकास खात्यामधून जे काही नियोजन आहे यावेळी सोलापूर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला दिलेली आहे। त्यांचे सुद्धा नियोजन आता पूर्णपणे सुरू झालेली आहे। वारीच्या काळात आरोग्य सुविधा, स्वच्छता आणि आपत्कालीन व्यवस्थेवर विशेष भर देण्यात आल्याचंही त्यांनी नमूद केलं। पावसाळ्याचा कालावधी लक्षात घेऊन वारकऱ्यांच्या विसाव्यासाठी निवाऱ्याची भक्कम व्यवस्था करण्यात आली असून अधिकाधिक आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वकष नियोजन करण्यात आलं आहे। प्रशासन प्रमुख म्हणून हे कार्य करण्याची संधी मिळणं ही आनंदाची बाब असल्याची भावना जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी व्यक्त केली। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।